नमस्कार, ड्रीम स्टडी या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयातील काही प्रश्न बघणार आहोत. चला तर मग आपण लवकरच सुरुवात करूया. बघा, प्रश्न 1. हॉवर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून ते वर्षापर्यंत खूप असतो. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 वर्षापर्यंत, 2 वर्षापर्यंत, पर्याय क्रमांक 3 वर्षापर्यंत, पर्याय क्रमांक 4 वर्षापर्यंत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न. मूळ बौद्धिक कुवत सारखी असणाऱ्या 2 मुलांपैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरणात वाढले तर. बघा, याचे 4 पर्याय आहेत. त्यामध्ये पर्याय 1 दोघांचाही विकास सारखाच होईल. पर्याय 2 पहिल्याचा विकास दुसऱ्यापेक्षा चांगला व जास्त होईल. तिसरा दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल. चौथं सांगता येत नाही. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल. पुढचा प्रश्न बघूया. पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरविलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्यांचा समावेश नाही. पर्याय 1 शब्दपूर्व अवस्था, पर्याय 2 क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, पर्याय क्रमांक 3 अमूर्त क्रियाकाल अवस्था, पर्याय क्रमांक 4 बौद्धिक विकासाची अवस्था. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमूर्त क्रियाकाल अवस्था. पुढचा प्रश्न. संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले. पर्याय 1 कोहलबर्ग, पर्याय 2 ब्रुनर, पर्याय क्रमांक 3 अँडरसन, पर्याय क्रमांक 4 पियाजे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पियाजे. पुढचा प्रश्न. किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी. बघा, 1 लेखन वाचन या कौशल्यावर भर द्यावा, पर्याय क्रमांक 2 शालेय तासिका मोठ्या कराव्यात, पर्याय क्रमांक 3 अध्यापनात कृतीला जास्त प्राधान्य द्यावे, पर्याय क्रमांक 4 नाट्यीकरणामध्ये भाग घेण्याची संधी मुलांना द्यावी. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शालेय तासिका मोठ्या कराव्यात. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या नियमांमध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही. पर्याय क्रमांक 1 साधर्म्याचा नियम, 2 वैविध्याचा नियम, 3 परागतीचा नियम, 4 परिणामाचा नियम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परिणामाचा नियम. पुढचा प्रश्न. 25 पेक्षा कमी बुद्धिगुणांक असलेला विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात बसेल. 1 अल्पबुद्धी, 2 मंदबुद्धी, 3 जडबुद्धी, 4 निबुद्ध. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निबुद्ध. पुढचा प्रश्न बघूया. टर्मन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने तयार केलेले बुद्धिगुणांकाचे सूत्र कोणते. पर्याय 1 बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय छेद शारीरिक वय गुणिले 100, पर्याय क्रमांक 2 बुद्ध्यांक बरोबर शारीरिक वय छेद मानसिक वय गुणिले 100, 3 बुद्ध्यांक मानसिक वय छेद 100 गुणिले शारीरिक वय, पर्याय क्रमांक 4 बुद्ध्यांक बरोबर शारीरिक वय छेद मानसिक वय. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय गुणिले छेद शारीरिक वय गुणिले 100. नंतरचा प्रश्न बघा. संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत नाही. पर्याय आहेत 1 वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान किंवा अवबोध, 2 वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून एखादा गुणविशेष कल्पनेने अलग करणे, 3 जातीवाचक कल्पना तयार करून सामान्यीकरण करणे, 4 संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. बाय.